जैसे सूर्य की किरण फूल जग का हर गगन, वैसे गीत चुरेंगे सबका मन, वैसे गीत चुरेंगे सबका मन। स्वागतम 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 स्वागतम। റേഡിയോ മിഠായി നമ്മെ അറിയാം നമുക്കറിയാം. ബാലരാമപുരം BRC എടുക്കുന്ന റേഡിയോ മിഠായി. ഇന്നത്തെ റേഡിയോ മിഠായിലേക്ക് കൂട്ടുകാരെ സ്വാഗതം ചെയ്യുന്നത് സുരീലി ഹിന്ദിയാണ്. ഇന്ന് ഹിന്ദി ദിനം. रेडियो मिठाई की सभी श्रोताओं को नमस्कार। सुरीली हिंदी की ओर से सभी बच्चों को हार्दिक शुभकामनाएं। साथ की हिंदी दिवस की बधाइयां। നമ്മോടൊപ്പം ചേരുന്നത് തലയിൽ DVUPSലെ കൂട്ടുകാരാണ്. കേൾക്കാം, കേട്ടുകൊണ്ടേയിരിക്കാം റേഡിയോ മിഠായി. ജുഗുനു जुगुनु भाई, जुगुनु भाई, जुगुनु भाई, जुगुनु भाई, जुगुनु भाई, कहाँ हम चले, जहाँ मंदिर जाए हम तो वहीं चले, हम तो वहीं चले. എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. COVID-19 പ്രതികൂല സാഹചര്യത്തിലും കേരളത്തിലെ വിദ്യാഭ്യാസ വകുപ്പ് നമ്മുടെ കൊച്ചു കൂട്ടുകാർക്ക് വേണ്ടി നിരവധി പരിപാടികൾ നടത്തി വരികയാണ്. സമഗ്ര ശിക്ഷ കേരളയും അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ കൂട്ടുകാർക്ക് വേണ്ടി വ്യത്യസ്തമായ പരിപാടികൾ നടത്തുന്നു. അത്തരത്തിൽ കേരളത്തിൽ തന്നെ ശ്രദ്ധിക്കപ്പെട്ട ഒരു പരിപാടിയാണ് ബാലരാമപുരം BRC അവതരിപ്പിക്കുന്ന റേഡിയോ മിഠായി. ബാലരാമപുരം സബ് ജില്ലയിലെ നമ്മുടെ കൊച്ചു കൂട്ടുകാരുടെ കഴിവുകൾ കണ്ടെത്തി അവ വളർത്താനുള്ള നിരവധി പരിപാടികൾ ഇതിലൂടെ നടപ്പിലാക്കുന്നു. കഥ പറയാനും പാട്ട് പാടാനും പ്രസംഗിക്കാനും ഒക്കെ ഇതിലൂടെ അവസരമുണ്ടാക്കുന്നു. ഇന്ന് റേഡിയോ മിഠായിൽ പരിപാടി അവതരിപ്പിക്കുന്നത് ബാലരാമപുരം സബ് ജില്ലയിലെ മികച്ച വിദ്യാലയങ്ങളിലൊന്നായ തലയിൽ DVUPSലെ കൂട്ടുകാരാണ്. എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ട കൂട്ടുകാർക്ക് എല്ലാ ആശംസകളും നേരുന്നു. അതിനോടൊപ്പം ഈ പരിപാടി കേൾക്കുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ട കൂട്ടുകാർക്കും ആശംസകൾ നേരുന്നു. और एक बात बताना चाहता हूँ, आज सितंबर 14 है, हिंदी दिवस. हिंदी तो हमारी राष्ट्रभाषा है और राजभाषा. हिंदी दिवस के इस अवसर पर मेरे सभी बच्चों को शुभकामनाएं. ഒരിക്കൽ കൂടി ബാലരാമപുരം BRCക്കും ഇതിനു വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്ന എല്ലാ പ്രവർത്തകർക്കും അഭിനന്ദനം അറിയിച്ചുകൊണ്ട് നിർത്തുന്നു. നന്ദി. സന്തോഷം. ഭാരതത്തിന്റെ ഹൃദയം അറിയിക്കുന്ന ഹിന്ദി ഭാഷയെക്കുറിച്ച് ഒരു പാട്ട് കേൾക്കാം. हिंदी भाषा राष्ट्र की भाषा, प्रजातंत्र के शास्त्र की भाषा. हिंदी भाषा राष्ट्र की भाषा, प्रजातंत्र के शास्त्र की भाषा. देवनागरी लिपि में भाषा, जन जन के मन की अभिलाषा. हिंदी भाषा राष्ट्र की भाषा, प्रजातंत्र के शास्त्र की भाषा. भारत की सारी भाषाएं इस भाषा की बहने हैं. मुकुट राष्ट्र भाषा का सिर वर्षोविद इसके गहने हैं. पढ़े वही जोधी है, सुने वही जोली है. ये विशेषता हिंदी ने पाई है. संपूर्ण राष्ट्र के जन्मन में हिंदी से एकता आई है. हिंदी भाषा राष्ट्र की भाषा, प्रजातंत्र के शास्त्र की भाषा. हिंदी भाषा राष्ट्र की भाषा, प्रजातंत्र के शास्त्र की भाषा. ആദർശിന്റെ പാട്ട് കേട്ടല്ലോ. കേൾക്കാം, കേട്ടുകൊണ്ടറിയാം റേഡിയോ മിഠായി. हाथी चिंगारा जंगल गुंज गया, चींटी चिल्लाई किसी ने ना सुना. हाथी चिंगारा
जंगल गुंज गया, चिंदी चिल्लाई, किसी ने ना सुना, हाथी ने भूंगा, आंधी आ गई, हाथी ने भूंगा, आंधी आ गई, चिंदी ने भूंगा, पत्ती तक न हिली, चिंदी ने भूंगा, പത്തി തക്ക് നഹ്ലി. നമുക്ക് സ്വന്തമായ രാഷ്ട്രഭാഷയെക്കുറിച്ച് കൂട്ടുകാർക്ക് കൂടുതൽ അറിയണ്ടേ? ഇതിനായിരുന്നു നന്ദന. प्यारे मित्रों, सबको मेरा प्यार भरा नमस्कार। आज हमारे लिए एक महत्वपूर्ण दिन है। हाँ, हम सब जानते हैं कि आज हिंदी दिवस है। हर साल 14 सितंबर को पूरे भारत में हिंदी दिवस मनाया जाता है। क्या आप जानना चाहते हैं सितंबर 14 को हम क्यों हिंदी दिवस के रूप में मनाते हैं? तो सुनिए। 14 सितंबर 1949 को संविधान सभा ने एक मत से यह निर्णय लिया कि हिंदी भारत की राष्ट्रभाषा होगी। इसी महत्वपूर्ण निर्णय के महत्व को प्रतिपादन करने तथा हिंदी को हर क्षेत्र में प्रसारित करने के लिए राष्ट्रभाषा प्रचार समिति वर्धा के अनुरोध पर सन 1953 से पूरे भारत में हर साल 14 सितंबर को हिंदी दिवस के रूप में मनाया जाता है। स्वतंत्रता संग्राम के समय से ही देश के नेताओं का ध्यान राष्ट्रभाषा की आवश्यकता पर पड़ा। भारत के विभिन्न प्रांतों में रहने वाले लोगों को एकता के सूत्र में बांधने के लिए राष्ट्रभाषा अनिवार्य लगा। हिंदी भारत की अधिकांश जनता की भाषा है। भारत की राष्ट्रभाषा बनने की योग्यता हिंदी में है। सबसे पहले हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी ने हिंदी को राष्ट्रभाषा के रूप में स्वीकार किया। राष्ट्रीय झंडा, राष्ट्रगीत और राष्ट्रभाषा देश से अभिमान की बात है। देश की उन्नति और अखंडता को कायम रखने के लिए हिंदी को राष्ट्रभाषा के रूप में प्रयोग करना चाहिए। हमें हिंदी भाषा के विकास की ओर ध्यान देना चाहिए। राष्ट्रभाषा के योग्य विकास होना अनिवार्य है। जय हिंद, जय हिंदी। धन्यवाद दोस्तों, और हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं। മികച്ച അവതരണം. ഇന്ന് നമ്മോടൊപ്പം ഒരു സെലിബ്രിറ്റി ഉണ്ട്. 2008-2012 വർഷങ്ങളിൽ കൈരളി ടിവി സംഘടിപ്പിച്ച ഗന്ധർവ സംഗീതത്തിൽ വിജയി ഓൾ ഇന്ത്യ റേഡിയോയിലെ ലളിത സംഗീത മത്സരത്തിൽ സമ്മാനാണ്. സ്വാഗതം പ്രിയങ്ക ചേച്ചി. जब भी कोई आहट सी होती है, जाने कैसी दिल में ये घबराहट सी होती है। जब भी कोई आहट सी होती है, जाने എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. ബാലരാമപുരം BRC ഒരുക്കുന്ന റേഡിയോ മിഠായി എന്ന ഈ ഓണസമ്മാനത്തിന് എൻ്റെ എല്ലാവിധ ആശംസകളും നേർന്നുകൊള്ളുന്നു. ഇതിൻ്റെ ഭാഗമായി ഒരു ഗസൽ അവതരിപ്പിക്കാൻ അവസരം തന്ന ഇതിൻ്റെ സംഘാടകർക്ക് എൻ്റെ എല്ലാവിധ നന്ദിയും രേഖപ്പെടുത്തിക്കൊള്ളുന്നു.
നമുക്ക് മധുരം പകർന്നതിൽ സന്തോഷം. चींटी चलती है चीनी लेकर चींटी चलती है, चींटी चलती है चीनी लेकर चींटी चलती है, चींटी रुकती है तो चीनी रुकती है, चींटी चलती है तो चीनी चलती है, चींटी चलती है तो चीनी चलती है. ഭാവന കൊണ്ടും വാക്കുകൾ കൊണ്ടും ഭാഷ അലങ്കരിച്ച പ്രതിഭകളെ നമുക്ക് അടുത്തറിയാം. राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त हिंदी साहित्य इतिहास में खड़ी बोली के प्रथम महत्वपूर्ण कवि है. उनकी कृति भारत भारती स्वतंत्रता संग्राम के समय में काफी प्रभावशाली सिद्ध हुई थी. इसी कारण गांधी जी ने उन्हें राष्ट्र कवि की पदवी दी थी. पंचवटी, साकेत, यशोधरा, विश्ववेदना जैसे कितने सारे महान रचनाएं हैं आपके. चार चंद्र की चंचल किरणें खेल रही है जलथल में, स्वच्छ चांदनी बिजी हुई अवनी और अंबर तल में. कितना सुंदर प्रकृति वर्णन है आपके पंचवटी में. जयशंकर प्रसाद बहुमुखी प्रतिभा के धनी श्री जयशंकर प्रसाद कवि, नाटककार, उपन्यासकार तथा निबंधकार थे. अपनी कविताओं में कवि ने अंतर्मुखी कल्पना द्वारा सूक्ष्म भावनाओं को व्यक्त करने का प्रयास किया है. जरा सुनिए प्रसाद जी की आंसू कविता का विरह वर्णन. चातक की चकित पुकारे श्यामा ध्वनि सरल रसीली, मेरी करुणाद्र कथा की टुकड़ी आंसू से गीली. सूर्यकांत त्रिपाठी निराला. हिंदी काव्य भारती के विशाल आंगन में सूर्यकांत त्रिपाठी निराला अपने विशेष छवि के साथ उपस्थित हैं. भावानुकूल भाषा का प्रयोग होने से उनकी कविता प्रभावशाली बन सकी है. अनामिका, परिमल, गीतिका आदि उनकी प्रमुख रचनाएं हैं. सुमित्रानंदन पंत. हिंदी के महान कवि सुमित्रानंदन पंत को प्रकृति का सुकुमार कवि कहा गया है. कोमलकांत पदावली और संगीतात्मकता उनकी कविताओं की सबसे बड़ी विशेषताएं हैं. वीणा, युगांत, चिदंबरा आदि उनकी प्रमुख रचनाएं हैं. और इस विस्तृत कवि को ज्ञानपीठ पुरस्कार भी मिले हैं. सुख दुख नामक कविता का अंश सुनिए. सुख दुख के मधुर मिलन से यह जीवन हो परिपूर्ण, फिर घर में ओझिल हो शशि, फिर शशि से ओझिल. महादेवी वर्मा. हिंदी में छायावाद का उन्नयन करने वाले कविगण में महादेवी जी बहुत आगे हैं. उनकी भाषा प्रवाहमयी है, साथ ही साथ मधुर और कोमल भी. काव्य संग्रह यामा पर उनको ज्ञानपीठ पुरस्कार मिला था. റേഡിയോ മിഠായി സമ്പന്നമാക്കിയ വിദ്യാലയത്തിലെ സാക്ഷിയുടെ വാക്കുകളിലേക്ക്. എല്ലാവർക്കും എൻ്റെ നമസ്കാരം. 2020-21 അധ്യയന വർഷം കോവിഡ് മഹാമാരി പടർന്നു പിടിച്ച സാഹചര്യത്തിൽ ക്ലാസ് റൂം പഠനം അസാധ്യമായിരിക്കുന്നു. ഈ അവസരത്തിൽ റേഡിയോ മിഠായി എന്ന സംരംഭത്തിലൂടെ ഓരോ ദിനവും ഓർമ്മിപ്പിച്ചുകൊണ്ട് കുട്ടികളുടെ സർഗശേഷി വർദ്ധിപ്പിക്കുന്നതിന് സമയം കണ്ടെത്തിയ ബാലരാമപുരം BRCയിലെ അനീഷ് സാറിനും സഹപ്രവർത്തകർക്കും പ്രത്യേകം അഭിനന്ദനം അറിയിക്കുന്നു. അതോടൊപ്പം സെപ്റ്റംബർ 14 ഹിന്ദി രാഷ്ട്രഭാഷയായി അംഗീകരിച്ച ദിനം. അതിൻ്റെ പ്രാധാന്യം മറ്റു കൂട്ടുകാരിൽ എത്തിക്കുന്നതിന് DVUPS തലയിൽ സ്കൂളിലെ എൻ്റെ കുട്ടികളെ തിരഞ്ഞെടുത്തതിന് എൻ്റെയും DVUPS തലയിൽ സ്കൂളിലെയും പ്രത്യേകം നന്ദി അറിയിക്കുന്നു. ഈ റേഡിയോ മിഠായി ഉയരങ്ങളിൽ എത്തട്ടെ എന്ന് ആശംസിക്കുന്നു. റേഡിയോ മിഠായി.
धान लगाई है अब के खेत में हमने, धान लगाई है अपनी जान लगाई है, धान लगाई है अब के खेत में हमने, धान लगाई है अपनी जान लगाई है. ഇന്നത്തെ റേഡിയോ മിഠായിയുടെ പൂർണ്ണമാകുന്നു. फूल न करे कभी योग्य बने हम सभी, सपने हम करे सगार खिल उड़े ये जिंदगी, भाषा की सुरीली आपको बन जाए आज हम, बाहों में चुरे नए फूल आज हम, बाहों में चुरे नए फूल आज हम, बाहों में चुरे नए फूल आज हम. ഇന്ന് നിങ്ങളോടൊപ്പം ഉണ്ടായിരുന്നത് പോങ്ങിൽ MKMLPSലെ RJ നാരോസ്, RJ ആൻ മരിയ. ഇനി കേട്ടുമുട്ടും വരെ സൈനിങ് ഓഫ് ഫ്രം റേഡിയോ മിഠായി. നമ്മെ അറിയാം, നമുക്കറിയാം.